बऱ्याच जणांचे पोहे करताना लगदा होतात, चिकट होतात किंवा कडक होतात. ते होऊ नयेत म्हणून आपल्याला 3 स्टेपमध्ये पोहे करायचे आहेत. पोहे भिजू घालायच्या अगोदर आपल्याला कांदा, मिरची, कोथिंबीर जे काही तुम्हाला टाकायचं ते बारीक करून घ्यायचं आहे. कारण पोहे भिजवल्यानंतर जर तुम्ही हे कापलं तर त्याचा लगदा तोपर्यंत भिजलेल्या पोह्याचा लगदा होतो आणि त्याचे पोहे चिकट होतात. आता हे बारीक केल्यानंतर आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत. पोहे मोठ्या चाळणीने चाळायचेत, कारण चाळल्यामुळे जे बारीक बारीक पोहे पडतात आणि ते जर तुम्ही तसेच भिजू घातले तर त्या राहिलेल्या बारीक पोह्याचाही लगदा होतो आणि छान पोहे खळखळ पाण्याने एकदा पहिल्यांदा धुवून घ्यायचं आहे. लगेचच पटकन चाळणीत टाकून परत दुसऱ्यांदा एकदा त्याच्यावर पाणी टाकायचं आहे. पोहे जास्त जाड घ्यायचे नाहीत किंवा जास्त पतले घ्यायचे नाहीत, मीडियम पतले पोहे घ्यायचे आहेत. आणि 2 मोठी पोह्यामध्ये 2 प्लेट छान पोहे होतात. आपल्याला सुरुवातीला आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, फोडणी द्यायची आहे आपल्याला. तर शेंगदाणे अगोदर छान तळून घ्यायचे आहेत. तळलेल्या शेंगदाण्याची पोह्याला छान चव येते. परत जिरे, मोहरी, कांदा, मिरची टाकून छान भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. कढीपत्ता, कोथिंबीर पण तेलात टाकायचं आहे. तेलात टाकलेल्या कोथिंबीरीची चव छान येते. आणि शेंगदाणे भिजवलेले हळद, तिखट, मीठ, पोहे